पाणी ओसरल्याचं दिसतंय, मात्र अजूनही मुसळधार पावसाचा इशारा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईची ही जी स्थिती आहे तुंबण्याची ती कायम राहण्याचाही या ठिकाणी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। दरम्यान पाहूयात पुढची बातमी। रायगडच्या भिलची, बोरघर, रामराजमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे। प्रचंड पाऊस या ठिकाणी झालाय। जोरदार पावसामुळे गावातील घरांमध्ये पाणी साचलंय, तर घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे। लोकांचे संसार उघड्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे। तर रायगडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतो आणि त्यानंतरची दृश्य आपण बघू शकतोय। रात्रीच्या सुमारास ही दृश्य आहेत। रस्त्यावर तर पाणी आहेच, पण लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे या लोकांना आता रात्र जागून काढावी लागत असल्याचं पाहायला मिळतं। ही घरातली दृश्य आहेत। तर एका ठिकाणी कशा पद्धतीने हे पाणी साचलंय, स्टेशन असेल, स्टेशनचा परिसर, तिथेही पाणी कशा पद्धतीने साचलेलं आहे त्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येऊ शकेल। रायगडच्या भिलजी, बोरघर, रामराजमध्ये ढगफुटीसारखा अक्षरशः पाऊस झाला आहे आणि यामुळे घरांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। रस्त्यांवर जिकडे तिकडे पाणी आपल्याला पाहायला मिळतं, पण याचा परिणाम जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या घरातील साहित्य जे त्यांनी पै गोळा करून जमवलेलं होतं ते मात्र कुठेतरी भिजलेलं आहे। त्याचं नुकसान या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतंय। रस्त्यावरची दृश्य आपण बघितली तर कमरेपेक्षाही जास्त पाणी रस्त्यांवर पाहायला मिळतं। रायगडची स्थिती आहे या ठिकाणी ही मुसळधार पाऊस किंबहुना ढगफुटीसारखा हा पाऊस झाला आहे आणि त्यानंतर इथल्या रस्त्यांवर अशा पद्धतीने पाणी साचलेलं होतं आणि घरांमध्ये सुद्धा एवढंच पाणी आपल्याला पाहायला मिळालं आहे। त्यामुळे लोकांचं जनजीवन मात्र विस्कळीत झालं आहे। लोकांची प्रचंड गैरसोय होताना दिसून येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।